उपयुक्तता आहे त्याची, जमीन उपलब्ध नसते, किंवा इतर ठिकाणी व्हर्टिकल फार्मिंग आपल्याला कशी करता येईल, स्ट्रॉबेरीसारख्या पिकामध्येही करता येते. सर आलेत ना या ठिकाणी. तर डॉक्टर साईनाथ हाडोळे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. कृपया सर्वांनी शांतपणे आपल्या जागेवर बसून घ्यावं आणि मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा. हे शेवटचंच सत्र आहे आपल्या या आजच्या दिवसभरातलं. आपण खूप वेळचे संयम ठेवून या ठिकाणी बसलेला आहात. असंच अजून पुढचा अर्धा तास 35 मिनिट या ठिकाणी बसाल अशी आपली अपेक्षा आहे, विनंती आपल्याला. आपल्यासमोर जे वक्ते आहेत डॉक्टर साईनाथ हाडोळे सर, हे ॲग्री अँड ॲक्वा AS ॲग्री अँड ॲक्वा लिमिटेड या कंपनीचे LLP कंपनीचे टेक्निकल डायरेक्टर आहेत. ठाण्याहून सर आपल्यासोबत आहेत. तर सरांना विनंती करतो की आपण लवकरात लवकर आपलं मार्गदर्शन सुरू करावं. धन्यवाद सर. सर्व उपस्थित शेतकरी बंधूंना विनंती आहे की आपण जागेवर बसावं आणि शांतता राखली तर फार मदत होईल. आपले हे सत्र शेवटचं सत्र आहे आणि खूप चांगला कन्सेप्ट आहे व्हर्टिकल फार्मिंग. आपण त्याबद्दल आपल्याला अतिशय सखोल असं मार्गदर्शन या ठिकाणी तज्ज्ञ करतील. सर्वप्रथम सर्व शेतकरी बांधवांना माझा नमस्कार. मी डॉक्टर साईनाथ हाडोळे. व्हर्टिकल फार्मिंग जे भारतामध्ये म्हणजे जगातला सर्वप्रथम सॉईल बेस्ड व्हर्टिकल फार्मिंगचं कार्य करणारी एक आपली महाराष्ट्रीयन लोकांनी स्थापन केलेली कंपनी AS ॲग्री अँड ॲक्वा LLP, ज्यांचे फाउंडर चेअरमन आहेत डॉक्टर प्रशांत झाडे, आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली सॉईल बेस्ड व्हर्टिकल फार्मिंग जगातला सर्वप्रथम संकल्प करून त्यांनी एक सुंदर कार्य आम्ही चालू केलेलं आहे. त्याच्याबद्दल एक पुसटशी माहिती, म्हणजे सर्वांचा प्रश्न असा पडतो व्हर्टिकल फार्मिंग म्हणजे काय. आमचं तुम्हाला एक सर्वप्रथम माफी मागतो, मी मराठीमध्ये थोडं अवेलेबल नाही. माझं प्रेझेंटेशन मराठीमध्ये आमचे लिफलेट आहेत, पण माझं प्रेझेंटेशन थोडं मराठीमध्ये अवेलेबल नाही. मी इंग्लिशचं प्रेझेंटेशन मराठीमध्ये व्यवस्थितरित्या समजून सांगतो. तर व्हर्टिकल फार्मिंग म्हणजेच काय, लेअर, एकावर एक लेअरची शेती. सर्वप्रथम प्रश्न असा पडतो की बुवा आपल्या भारतामध्ये किंवा जगामध्ये एवढी जमीन अवेलेबल असताना व्हर्टिकल फार्मिंगची काय गरज आहे. त्याच्यावर सर्वप्रथम आपण व्यवस्थितरित्या मी माझ्या प्रेझेंटेशनमध्ये जे काही कार्य केलेलं आहे मी मराठीत समजून सांगतो. यामध्ये व्हर्टिकल फार्मिंगची गरज का भासली, डॉक्टर प्रशांत झाडे जे चेअरमन आहेत, फाउंडर चेअरमन आमच्या AS ॲग्री ॲक्वा LLPचे, त्यांनी 2014 पासून 2017 पर्यंत रिसर्च केला, वेगवेगळं संशोधन केलं, आणि 2018 पासून आमची कंपनी आता जवळपास 3.5-4 वर्ष व्हायला आता अख्ख्या महाराष्ट्र आणि 16 राज्यामध्ये आणि बाहेर जवळपास 10-11 कंट्रीमध्ये आम्ही चांगलं कार्य सुरू केलेलं आहे. व्हर्टिकल फार्मिंग म्हणजेच आमची जे हायटेक व्हर्टिकल फार्मिंग म्हणजे सॉईल बेस्ड व्हर्टिकल फार्मिंग, म्हणजे ज्यामध्ये आम्ही सॉईल म्हणजे माती, आपली मातीसुद्धा आम्ही तिला व्यवस्थितरित्या कस्टमाइज करून ती माती वापरतो आणि 6 लेअरमध्ये शेती करतो, आणि ती सगळं पॉलीहाऊसच्या खाली. पॉलीहाऊस म्हणजे आपलं जे आपण जरबेरा वगैरे पिकं करत होतो जे हॉरिझॉन्टलमध्ये करत होतो, हे व्हर्टिकलमध्ये एकावर एक 7 लेअरमध्ये व्हर्टिकल फार्मिंगचं जे स्ट्रक्चर आहे. यामध्ये व्हर्टिकल फार्मिंगची संकल्पना डॉक्टर प्रशांत झाडे सरांच्या डोक्यात अशी आली की कमी जागेमध्ये जास्तीत जास्त उत्पादन काढावं आणि ते निसर्गावर आधारित राहायची गरज पडणार नाही. म्हणजे ज्यामुळं आपण दिलेलं सगळं अन्नद्रव्य झाडांच्या मुळापर्यंत पोहोचलं पाहिजे आणि दिलेलं अन्नद्रव्य वाहून जाऊन आपल्या जमिनीचं जे पोल्युशन असेल किंवा पाण्याचं पोल्युशन जे असेल, या सगळं व्यवस्थितरित्या कंट्रोल होते याच्यामध्ये. आणि ह्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचं कसं करतो, म्हणजे आपण नॉर्मल शेतकरी जर 16,500 झाडं लावत असेल तर आपण 3,50,000 झाडं प्रति एकरी लावतो 6 लेअर फार्मिंगमध्ये. बघा हे स्ट्रक्चर आहे आपलं व्हर्टिकल फार्मिंगचं. म्हणजे आपण GI सीडचं स्ट्रक्चर पॉलीहाऊसच्या खाली आणि सगळं कंट्रोल एन्व्हायरमेंटमध्ये, म्हणजे पूर्ण निसर्गावर आधारित राहायची गरज नाही, की ज्यामुळं आपल्याला पेस्ट आणि डिसीज म्हणजे जे कीड आणि रोगांचा जो प्रादुर्भाव होतो तो जवळपास 60 ते 70% तो प्रादुर्भाव आपण डायरेक्टली इन्सेक्ट नेटद्वारे रोखला जातो. पुन्हा टेम्परेचरचं कंट्रोलसुद्धा आपण पाहिजे तसं क्रॉपला पिकाला जसं लागते तसं. आता हळद हे पीक आहे, आता आम्ही मेन म्हणजे आमचा हा व्हर्टिकल फार्मिंग हळद या पिकावर आम्ही कार्य करतो, जे तिथं आमचा स्टॉलसुद्धा आहे. बी सेक्शनमध्ये आमचा स्टॉलसुद्धा आहे, लाईव्ह स्टॉल आहे, तिथं सगळं टीम वगैरे सगळं आपलं गायडन्स चालूच आहे.
याच्यामध्ये आपण हळदीच्या 2 जाती, जी लकडांग आणि आणि आपल्याच विदर्भाची जी एक वायगाव व्हेरायटी आहे, ती सुद्धा आम्ही आमच्या या व्हर्टिकल फार्मिंगमध्ये सुंदररित्या त्याचे रिझल्ट आम्ही चालू केले आहेत. गेल्या वर्षी आमचे जवळपास टोटल एक 36 प्रोजेक्ट होते, तर आज 281 प्रोजेक्ट लाईव्ह आहेत आणि जवळपास 1250 प्रोजेक्ट हे आपले आता यावर्षी इम्प्लिमेंट होतील आपले भारतामध्ये अख्ख्या. आता महाराष्ट्रामध्ये तर जवळपास सगळे राज्य सगळे जिल्हे आपण कव्हर केलेले आहेत आणि वेगवेगळ्या आता हे मध्य प्रदेशमध्ये इंदोरला सुद्धा हे आपला व्हर्टिकल फार्मिंगचा प्रोजेक्ट आहे. सागर मध्य प्रदेशमध्ये म्हणजे त्याचं लागवडीचा कालावधी 17 जूनला लागवड केलेली आहे. उज्जैनमध्ये आहे. तर व्हर्टिकल फार्मिंग आणि ट्रॅडिशनल फार्मिंग आपली जे शेती आहे, आता सर्वसाधारण शेतकरी करतात शेती आणि व्हर्टिकल फार्मिंगची शेती, ह्याच्यामध्ये काय डिफरन्स आहे हे एक मी थोडं एक कंपेरेटिव्ह मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यावर तुम्ही सुद्धा आपण उद्या पूर्ण डिस्कशन झाल्यानंतर तुम्हाला प्रश्नसुद्धा विचारू शकता. म्हणजे बघा, क्लायमॅटिक कंडिशनमध्ये आपण कंट्रोलमध्ये आपण ह्यांची हे करतो, म्हणजे आपल्याला कम्प्लिटली सीझनवर आधारित राहायची गरज नाही. नॉर्मल शेतकऱ्याला आपण जून ते जुलैमध्ये लागवड करावी लागते, पण आम्ही हे 1 एप्रिलपासून 31 ऑगस्टपर्यंत लागवडी करतो. आम्ही जवळपास 6 महिन्याचा कालावधी हा आपल्याला एक कंट्रोल इन्व्हायरमेंटमध्ये करत असल्यामुळं आपण त्याची लागवड आपल्याला सीझन ओरिएंटेड राहण्याची गरज पडणार नाही. म्हणजे रेस्ट्रिक्शन जे आहे जून आणि जुलैमध्येच लागवड झाली पाहिजे, किंवा पाण्याचं जर अवेलेबिलिटी असेल तर आपण 15 मेच्या नंतर आपल्याला काय म्हणतात 21 मेच्या नंतर लागवडी सुरू करतात शेतकरी. पण ह्या पद्धतीमुळं काय होते, आपण कम्प्लिटली जवळपास 6 महिन्याच्या कालावधीमध्ये लागवड करून एकदाच पीक मार्केटमध्ये येणार नाही. तर ह्याच्यामुळं आपल्याला वेगवेगळ्या टाईममध्ये मार्केटमध्ये आपण पीक आणू शकतो, ज्यामुळे शेतकऱ्याला एक चांगला भाव मिळू शकतो. किंवा हळदीवर बेसवर आधारित असलेले जे काही कारखाने असतील, कुरकुमिन एक्स्ट्रॅक्टिव्ह प्लांट असतील, पावडर वेगवेगळ्या त्यांना लागणारा वर्षभर लागणारा माल आपण ह्या टेक्नॉलॉजीद्वारे आपण पुरवठा करू शकतो. म्हणजेच इनडायरेक्टली शेतकऱ्याला एक चांगला रेट मिळू शकतो. आणि आमचा जो एस ॲग्री ॲक्वा LLP यांनी जे कन्सेप्ट चालू केला, अख्ख्या जगामधला पहिला कन्सेप्ट आहे सॉईल बेस्ड व्हर्टिकल फार्मिंग, ज्याच्यामध्ये आम्ही ज्या हायेस्ट कुरकुमिन कंटेंटच्या व्हरायटी, म्हणजे हळदीचं जे महत्त्व असते, कुरकुमिन कंटेंट ज्याचा चांगला आहे ती व्हरायटी इंटरनॅशनल लेवलवर त्याची डिमांड चालते. तर आमची जी व्हरायटी आहे मोर दॅन 5%च्या वर आणि हायेस्ट 9.24% कुरकुमिन कंटेंट आपल्याला मिळालं आहे. आणि आपल्या महाराष्ट्राच्या क्लायमॅटिक कंडिशनमध्ये रिसर्च सेंटर आमचं नाशिकला आहे. त्याच्यानंतर आपल्या विदर्भामध्ये जवळपास आता पुढे तुम्हाला सगळं डिटेल्स मिळेल. सगळीकडेच आपण सुंदररित्या त्या व्हरायटीला आपण इथं आपल्या क्लायमेटला ॲक्लमटाईज केली 2018 आणि 19मध्ये, आणि 20 आणि 21मध्ये आपण आता सगळ्या फुल फेजमध्ये कमर्शियल लेवलवर आपण भारतामध्ये पूर्ण कार्य करत आहोत. प्लांट पॉप्युलेशन जे म्हणजे वनस्पतीची संख्या जी आहे एकरी, त्याच्यामध्ये सुद्धा डिफरन्स आहे व्हर्टिकल फार्मिंग आणि आपल्या ट्रॅडिशनल फार्मरच्या याच्यामध्ये. म्हणजे जवळपास 3.5 लाख पॉप्युलेशन बसतात, तर आपल्या तिकडे 16,500 पर एकर, म्हणजे ॲव्हरेजली 16,500. म्हणजे एक्झॅक्ट कसं, कोणी शेतकरी 7 क्विंटल लावतो, 0.7 टन, तर कोणी 1 टनपर्यंत लावतो. पण त्याप्रमाणे बघितलं तर 14,000 ते 16,500 झाडं लावतात. तर आमच्या ह्या टेक्नॉलॉजीमध्ये आम्ही 6 लेअरमध्ये 3,50,000 झाडं लावतो. म्हणजेच हा एवढा डिफरन्स आहे. म्हणजे सुरुवातीचं म्हणजे आपले आयोजकांनी जे थोडं बोलत असताना सर तुम्ही म्हणत होतात ना, हे ओन्ली अर्बन फार्मिंगसाठी नाही, हा कन्सेप्ट आपल्या देशातल्या शेतकऱ्यांना निसर्गावर आधारित न राहता आपलं ॲश्युअर इन्कम कसं मिळता येईल ह्यासाठी ही टेक्नॉलॉजी डेव्हलप केली. त्याच्यावर आपलं सुंदर सगळ्यांचं रिसर्च अँड डेव्हलपमेंट चालू आहे. महत्त्वाचा मुद्दा की शेतकऱ्यांनासुद्धा जर त्याच्याकडे 10 एकर जमीन असेल किंवा 10 एकर जमिनीमधून त्यांना अर्धा एकर जरी व्हर्टिकल फार्मिंग केली तो सस्टेन होऊ शकतो. म्हणजे ह्या मॉडेलचा अर्थ असा आहे सस्टेनेबल इंटिग्रेटेड ॲग्रिकल्चर फार्मिंग मॉडेल. म्हणजे आपल्या शेतकऱ्यांना गॅरंटी उत्पादन मिळावं आणि त्याचं इन्कम वाढावं, ह्या दृष्टीनं निसर्गावर आधारित राहिल्यानंतर कुठलंच होऊ शकणार नाही. म्हणून हा संकल्प डॉक्टर प्रशांत झाडेंनी सुरुवात केला आणि आपण अख्ख्या महाराष्ट्र आणि भारताच्या बाहेर आणि बाहेरसुद्धा आपण जम्मू काश्मीरला सुद्धा खूप चांगलं काम सुरू केलं आहे. बाहेर नेपाळमध्ये सुद्धा गेलो. सँडफोनिक्सचा कन्सेप्ट आमच्या कंपनीचा असल्यामुळं आम्ही दुबईमध्ये सुद्धा खूप कार्य चालू केलेलं आहे. म्हणजे सांगायचा माझा हेतू की कमी जागेमध्ये जास्तीत जास्त उत्पादन मिळाल्यामुळं आणि गॅरंटी रिटर्न मिळाल्यानंतर शेतकरी हा सस्टेन राहू शकतो. म्हणजे चांगल्या पद्धतीनं जीवनमान त्याचं सुधारित राहू शकते.
सॉईल कंपोजिशन म्हणजे आपण जे नॉर्मल शेतकरी आपण नॉर्मल म्हणजे आपलं शेतीमध्ये कसं आपण नॉर्मल बेड बनवतो आणि थोडं बहुत शेणखत टाकतो आणि लागवडी चालू करतो. पण आपल्या ह्या व्हर्टिकल फार्मिंगमध्ये आम्ही माती, शेणखत, गांडूळ खत आणि जीवाणुसंवर्धके या सगळ्यांचं मायक्रोबियल कन्सर्शियमचं आम्ही एक प्रॉपर मिक्सचर करून आम्ही त्या ट्रेमध्ये भरतो. जे ट्रे बघितले असताल तुम्ही, आणि त्याच्यामध्ये आम्ही त्याची लागवड करतो. वॉटर यूज इफिशियन्सी म्हणजे काय, पाण्याचं जे रिक्वायरमेंट आहे आपल्या 100 एकर शेतीला लागणारं पाणी त्याच्या 5%च पाणी आपल्या ह्या 1 एकरमध्ये आम्ही वापरून त्याचं उत्पादन काढतो. हे असं कसं शक्य झालं, कारण जे ट्रान्सपिरेशन लॉसेस म्हणजे वरून पॉलिओस असल्यामुळं आपलं बाष्पीभवन होत नाही जास्त प्रमाणामध्ये, आणि दिलेलं पाणी व्हर्टिकल फार्मिंगमध्ये रूट झोनला मिळते जाग्यावर, आणि ते 5 ते 7 दिवसाच्या इंटरव्हलवर पाणी द्यायची गरज पडत आहे. म्हणजे जवळपास 5% पाण्याची म्हणजे 5% पाण्यावर म्हणजे जवळपास 95% पाण्याची बचत झाली. न्यूट्रिएंट्स म्हणजे अन्नद्रव्य जे देतो आपण त्याचंसुद्धा सेविंग होते याच्यामध्ये, कारण सगळं दिलेलं अन्नद्रव्य आपण नॉर्मल शेतकरी काय करतो, लागवड करत असताना एकदा खत देतो, नंतर एक 2-3 टॉप ड्रेसिंग करतो, समजा वरच्या भरीचं खतं देतो. पण ह्या मेथडमध्ये आम्ही अशी एक टेक्नॉलॉजी डेव्हलप केली, जसं आपण जेवण करतो रोज, जसं गाई म्हशींना खाऊ घालतो तसं झाडांनासुद्धा म्हणजे पिकांनासुद्धा त्यांच्या रिक्वायरमेंटप्रमाणे त्यांच्या वाढीच्या अवस्थेप्रमाणे आपण त्यांना अन्नद्रव्य द्यायची टेक्नॉलॉजी आम्ही व्हर्टिकल फार्मिंगच्या माध्यमातून डेव्हलप केलेली आहे. म्हणजे लागवड केल्यानंतर 7वा दिवस 11वा दिवस असं आमचे काही इंटरवल ठरलेले आहेत, त्यानुसारच आम्ही अन्नद्रव्य 270 दिवस त्याचं अन्नद्रव्य देतो. म्हणजे आमची व्हरायटी आहे जवळपास 9 महिने कालावधीची, 9-9.5 महिने कालावधीची व्हरायटी आहे. आता वायगाव जर व्हरायटीचा विचार केला तर 7.5 ते 7-7.5 महिन्यामध्ये येते. म्हणजे त्या लागलेल्या त्याच्या पिकाच्या कालावधीप्रमाणे त्यांच्या वाढीच्या अवस्थेप्रमाणे आम्ही अन्नद्रव्याचं व्यवस्थापन करतो. हे सगळे न्यूट्रिएंट्स तुम्हाला सगळ्यांना जवळपास शेतकऱ्यांना माहीतच आहेत, फक्त इंग्लिशमध्ये लिहिलं असलं तरी. म्हणजे वाढीच्या अवस्थेमध्ये नत्रयुक्त द्यायचे, नंतर स्फुरदयुक्त द्यायचे, नंतर स्फुरद आणि पालाशयुक्त द्यायचे, सोबत ॲडिशनल लागलेले बायो फर्टिलायझर ॲड करायचे, त्याचं कॉम्बिनेशन आपण दिलेलं आहे. म्हणजे जवळपास आपल्या ट्रॅडिशनल फार्मिंगमध्ये काय होतं, आपल्या नॉर्मल शेतीमध्ये आपण खत टाकतो, अचानक पाऊस पडतो आणि 80% आपलं खत जे आहे झाडांना मिळत नाही, ते सगळं वाहून जाते, वाहून जाऊन पाण्याला पोल्यूट करते किंवा जमिनीला पोल्यूट करते, आणि जे कार्सिनोजेनिक प्रॉपर्टीज डेव्हलप होत आहेत त्याच्यावर सुद्धा, जसं आपलं नॅचरल फार्मिंग किंवा आता नैसर्गिक शेती, ऑर्गॅनिक शेती असा जो नवीन कन्सेप्ट येतो तो इनडायरेक्टली आम्ही रेसिड्यू फ्री या माध्यमातून, आम्ही तर आणखी सध्या आमची व्हर्टिकल फार्मिंग ऑर्गॅनिक वगैरे आम्ही सांगितलेली नाही, आम्ही रेसिड्यू फ्री या माध्यमातून ही व्हर्टिकल फार्मिंग करतो या माध्यमातून, ज्यामुळं लिचिंग होऊन अन्नद्रव्य वेस्ट जाणार नाही. म्हणजे ऑटोमॅटिक त्या अन्नद्रव्याचं रूपांतर त्या रायझोम जो आपण 30 ते 40 ग्रॅमचा लावतो त्याचं मल्टिप्लिकेशन आपण 1.8 to 2.75 किलोपर्यंत आम्ही एक गठ्ठा बनवतो. आम्ही ऑलरेडी बरेच काही आमच्या इथं फोटोज वगैरे आपण लावलेले आहेत इथं आपल्या स्टॉलवर. आमचं सीड सिलेक्शनसुद्धा खूप चांगलं असते. 35 ते 40 ग्रॅमचा आम्ही रायझोम यूज करतो. नॉर्मल शेतकरी 15 ते 20 ग्रॅमचा जसं भेटलं तसं हे करतो. ह्यामुळं काय होते, याचं जे बायोमासचं मल्टिप्लिकेशन आहे 35 ते 40 ग्रॅम, हे आम्ही व्हर्टिकल फार्मिंगमध्ये अन्नद्रव्याचं व्यवस्थापन आणि सगळं पाण्याचं व्यवस्थित व्यवस्थापन करून आम्ही त्याचं वजन 1.8 to 2.75 जे आता म्हणून म्हणजे जवळपास 2 किलो ॲव्हरेजली आपण त्याचं वेट काढत आहोत आम्ही. म्हणजे म्हणून जे आपल्या नॉर्मल शेतकऱ्याला 100 क्विंटल जे उत्पादन होते, आम्हाला जवळपास 400 टनापर्यंत आमचं उत्पादन चाललं आहे. 10 टन आणि 400 टन म्हणजे अशा पद्धतीचं मल्टिप्लिकेशन होते. आणि आमची व्हेरायटी हायस्ट कुरकुमीन अशा त्याचं जागतिक लेवलचं डिमांड जास्त असल्यामुळं आम्ही तिला व्हर्टिकलमध्ये इंट्रोड्यूस केलं त्या व्हेरायटीला. आम्ही एकात्मिक अन्नद्रव्याचं व्यवस्थापन जसं करतो तसंच एकात्मिक कीड आणि रोगांचं व्यवस्थापन करतो. सुरुवातीपासूनच प्रोफायलॅटिक म्हणजे बायोपेस्टिसाईड, बायोफेंगिसाईड, बायोनेमॅटिसाईड म्हणजे सूत्रक्रमी जे आहेत, बऱ्याच जागी हळदीला थोडा मोठा झाला हळद की त्याला सूत्रक्रमीचा अटॅक होतो, तर आम्ही पॅसिलोमायसिस म्हणून जो मेटारायझियम आहे, असे जे बायोफंगिसाईड आणि बायोपेस्टिसाईड आम्ही ते ऑलरेडी आम्ही कन्सर्शियम म्हणून आपण आमच्या सॉईलमध्ये वापरतो. त्यामुळं त्यापासून आपलं संरक्षण होते म्हणून आम्ही त्याला इंटिग्रेटेड पेस्ट आणि डिसीज मॅनेजमेंट म्हणतो. म्हणजे एकात्मिक
कीड आणि रोगांचं व्यवस्थापन करतो आम्ही आमच्या ह्या टेक्नॉलॉजीमध्ये. शेतकरी करतो असं नाही, पण याच्यामध्ये आम्ही पॉप्युलेशन बी जास्त, अन्नद्रव्याचं मॅनेजमेंट, पाण्याचं मॅनेजमेंट आणि कीड आणि रोगांचं व्यवस्थित मॅनेजमेंट हे केल्यामुळं आमचं पाहिजे त्या प्रमाणामध्ये आपण त्याचं उत्पादन घेऊ शकतो आणि आम्ही घेतलेलं आहे, प्रूव्ह केलेलं आहे. आम्ही ऑटोमेशन टेक्निक वापरली, पीएच आणि ईसी ऑटोमॅटिक RO सिस्टम लावून आम्ही ईसी मेंटेन करतो. पीएचचा सगळा डेटा आम्ही ऑटोमायझेशन केलेला आहे व्हर्टिकल फार्मिंगमध्ये. ट्रॅडिशनल फार्मिंगमध्ये आता फार्मर तर त्या पद्धतीनं करू शकत नाही, कारण लार्ज स्केल प्लांटेशन असते. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मला असं सांगावं वाटते, व्हर्टिकल फार्मिंगवर का आपण कन्वर्ट व्हायचं. ॲश्युअर उत्पादन करण्यासाठी आपल्या असलेल्या जमिनीच्या 5%, 2% किंवा 10% व्हर्टिकल फार्मिंगमध्ये कन्वर्ट करून, म्हणजे 5 गुंठा, 10 गुंठा, 1 एकर, अर्धा एकर, असं जसं आपल्या आपल्या परिस्थितीनुसार हा प्रोजेक्ट करावा, असं आमचे डॉक्टर प्रशांत झाडे सरांनी, चेअरमन साहेबाचा एक उद्देश असा आहे की एक कमीत कमी इन्व्हेस्टमेंट करून त्याला ॲश्युअर उत्पादन शेतकऱ्याला देऊन आपल्या मराठवाडा आणि विदर्भामध्ये, मी मराठवाडा नांदेडचा आहे आणि डॉक्टर प्रशांत झाडे सर आपल्या वर्धा जिल्ह्यातील भद्रावतीचे आहे, चंद्रपूर भद्रावतीचे आहेत. तर सांगायचं मला येतो की त्यांचा एक उद्देश की मराठवाडा आणि विदर्भामध्ये शेतकऱ्यांच्या ज्या आत्महत्या होतात तर त्याला आपण अवॉइड करण्यासाठी आपण 5-10% तर का होईना आपण एक आपल्याला एक सामाजिक कार्य म्हणून आपण सुरुवात करावं, म्हणून त्यांनी 3 लाखाचा सुद्धा एक छोटासा प्रोजेक्टसुद्धा सुरुवात केला आम्ही. म्हणजे हायटेक हॉरिझॉन्टल फार्मिंग इन पॉली हाऊस, म्हणजे 3 लाखापासून तर आपण जास्तीत जास्त त्याच्यापर्यंत आपण ते प्रोडक्ट करून काय करायचं, ॲश्युअर उत्पादन घ्यायचं, गॅरंटी. कारण आमचा टेक्नॉलॉजी काय व्हर्टिकल फार्मिंगमध्ये आम्ही बिल्ड करतो, ऑपरेट करतो आणि बायबॅक बी करतो आम्ही. म्हणजे आम्ही तुम्ही उत्पादन करा, मार्केट भेटेल की नाही, मार्केटची सुद्धा गॅरंटी आम्ही केलेली आहे. अशा पद्धतीनं आम्ही या व्हर्टिकल फार्मिंगमध्ये हळद केलेली आहे. हळद तर आमचा मेन क्रॉप. आता नंतर पॅरलली आपले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं स्वप्न जे तेलवर्गीय पिकामध्ये आपण पुढे जावं, किंवा डाळवर्गीय जे पिकं आहेत हे सगळं आपण बाहेरच्या देशातून इम्पोर्ट करतो, म्हणजे आयात करतो, तो वाचवण्यासाठी आम्ही म्हणजे डॉक्टर प्रशांत झाडे सर आणि आम्ही आमच्या रिसर्च अँड डेव्हलपमेंट संशोधन केंद्राला आम्ही सोयाबीनसुद्धा व्हर्टिकलमध्ये करतो. सोयाबीन 3 पिकं काढली आहेत आम्ही व्हर्टिकलमध्ये. एका वर्षात 3 क्रॉप करायचा, एक मध्ये क्रॉप पीक फेरपालट करायची आणि दुसरं पीक घ्यायचं. सोयाबीनच्या नंतर आम्ही काय केलं, ग्राउंडनट, नंतर आपली जवस, आपली म्हणजे विदर्भाचं आणि मराठवाड्याचं एक जवस म्हणून फ्लेक्स सीड म्हणून म्हणतात त्यालाही खूप डिमांड चालू झाली, त्यालासुद्धा आम्ही व्हर्टिकलमध्ये इंट्रोड्यूस केलं. नंतर करडीलासुद्धा व्हर्टिकलमध्ये आपण लागवड केली. हे आपण व्हर्टिकल फार्मिंगमध्ये आपण अशा पद्धतीनं आपण हाय डेन्सिटी पॉप्युलेशन म्हणजे अति घनदाट लागवड करून आपण हळदीची हे करतो, त्याचं लागवडीचा हा प्रोपोर्शन हे दाखवलेला आहे. तर वेगवेगळ्या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये पुण्याला वगैरे आपल्या साईट आहे, त्याचं शेतकऱ्यांच्या व्हिजिट, आमचे चेअरमन डॉक्टर प्रशांत झाडे त्यांचंसुद्धा फोटो आहेच. व्हर्टिकल सारखाच आम्ही पॉलीहाऊसच्या खाली ज्वारीची लागवड केली तिथं आमच्या संशोधन केंद्रामध्ये, तर त्याची जवळपास 16 ते 17 फुटाची वाढ झालेली आहे. एक वेगवेगळं संशोधन आमचं जे चालू आहे पॅरल, त्याचं मी तुम्हाला दाखवत आहे. हे व्हर्टिकल फार्मिंगचं आमचं जवळपास 110 दिवसाचा क्रॉप असतानाचा फोटो आहे. हे अशा पद्धतीनं जे आमच्या 40 ग्रॅमच्या रायझोम म्हणजे मात्र कंदाचं कन्व्हर्जन आपण जे अवरेजली 2-2.25 किलोपर्यंत जे घेत जातात, याचं एक आपल्याकडं तेच आता तुम्हाला बोलत असताना सोयाबीन हा आम्ही व्हर्टिकलमध्ये करतो, ग्राउंडनट करतो. ते मराठीमध्ये जे असलेलं ते ह्याचंच मी अशा पद्धतीनं व्हर्टिकल फार्मिंगचा मी जे काही छोटासा तुमच्यासमोर प्रेझेंटेशन केलं आहे, याच्याबद्दल काही जरी प्रश्न असतील तर तुम्ही मला विचारू शकता, मी मराठीत उत्तर देऊ शकतो. हां, आम्ही पॅरलली आम्ही हळद हा आमचा मेन पीक होता, कारण जागतिक लेवलवर हळदीची डिमांड आहे म्हणून आपण हळदीवर चालू असताना आम्ही पॅरलली एक्झोटिक व्हेजिटेबल्स आणि ज्या व्हेजिटेबलची किंमत चांगली आहे, म्हणजे जसं चेरी टोमॅटो, आपला टोमॅटो जेव्हा फोर्सिंगमध्ये आपण जेव्हा शेतकऱ्याचं पीक असेल तेव्हा आणण्यापेक्षा त्या वेगळ्या टाईममध्ये आपण त्या पिकाला आपण आणता येते. आम्ही केलेलं आहे ट्राय व्हर्टिकलमध्ये. आपण स्वीट पोटॅटो केला त्याच्यामध्ये,
बरेच काही आम्ही पोटॅटो केला, आयर्न फोर्टिफाईड पोटॅटो, म्हणजे लोहाची कमतरता म्हणजे भरपाई करून देणारा आपला पोटॅटोमधली खुपरी सिंदुरी म्हणून जे जात आहे तिला आम्ही केलं. त्याच्यामध्ये रॅडिश, वर्षभर रॅडिश करता येते आपण यामध्ये. गाजर वर्षभर करतो आम्ही, आहेतच, पण ते आम्ही लार्ज स्केलवर कमर्शियल लेवलवर केलेलं नाही, ट्रायल केलेले आहेत. कारण फिजिबल मॉडेल महत्त्व, कारण याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट आहे ना साहेब. कारण 10 गुंठ्याला 60 लाख रुपयापासून अशी इन्व्हेस्टमेंट जी आहे त्याच्या प्रमाणामध्ये जर रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट जर आपल्याला घ्यायचं असेल तर आपल्याला हळद, अद्रक, लसूण किंवा काही आम्ही आता पॅरलली आम्ही मेडिसिनल म्हणजे औषधी वनस्पती आपण राऊल्फिया सर्पेंटिना, सर्पगंधा, त्याच्यावर आपण आणखी चांगल्या पद्धत गोटूकोला, नंतर आपली ते एक तिखट मिरची असते बघा नागालँडची, तिला भूत जलोकिया म्हणतात, त्याचंही आपण आता ट्रायल आपण नाशिकला चालू केलेलं आहे. त्याचं म्हणजे आपल्या मिरचीपेक्षा 10 पट तिखट असते, म्हणजे बाहेर एक्सपोर्ट ओरिएंटेड. कारण एखादं हे बघा, व्हर्टिकल फार्मिंग म्हणजे एक काय आहे, एक इंडस्ट्री आहे. शेतीला उद्योजकतेचा दर्जा, आपल्याच शेतामध्ये एक इंडस्ट्री उभा केलेली आहे, त्याच्यामध्ये पैसा लावला, इंडस्ट्रीमधून आपल्याला रिटर्नसुद्धा यायला पाहिजे, त्या प्रमाणात पिकं आम्ही त्याच्यामध्ये करत आहोत आतापर्यंत. आणि पॅरलली आम्ही त्याचं संशोधनसुद्धा पॅरलली चालू आहे. हो राईट, आम्ही सांगतो तुम्हाला, साधारण शेतकऱ्याला का शक्य आहे आणि का शक्य नाही या दोन्हीवर बी आपण चर्चा करू. आपण साधारण शेतकरी कळत नकळत 10 वर्षामध्ये 5 वर्षामध्ये एवढा खर्च करून टाकतोच, पण त्याला गॅरंटी रिटर्न मिळत नाही. ह्या मेथडमध्ये एकदाच इन्व्हेस्टमेंट आहे. काही कोणी शेतकरी 3 लाखाचा करेल, कोणी 10 लाखाचा प्रोजेक्ट करेल, कोणी 15चा करेल, त्याच्यावर बी आणखी पुढे बोलतो मी तुम्हाला. कारण ॲग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंड फॉर स्मार्ट अँड प्रिसिशन फार्मिंग असं एक आपल्या केंद्र सरकारने एक मॉडेल बनवलं आहे. त्याच्यामध्ये 1.5 लाख करोड फंड आहे साहेब. ह्याच पद्धतीच्या कन्सेप्टसाठी सेंट्रल गव्हर्नमेंटसुद्धा आता इंट्रोड्यूस होणार आहे, त्याची तुम्हाला मी माहिती देऊ इच्छितो. आम्ही तर आतापर्यंत कुठलं सबसिडी मॉडेलवर काम केलेलं नाही. जे कोणी इन्व्हेस्टमेंट करणारे चांगले शेतकरी त्यांनी पहिले इंट्रोड्यूस झाले, त्यांचं बघून आता छोटे छोटे शेतकरी बी यायला सुरुवात झाले. आम्ही त्यासाठी साधारण शेतकऱ्यासाठी आम्ही क्लस्टर फार्मिंग म्हणजे ग्रुप शेती, जसं आपण बचत गटाद्वारे ग्रुप शेती कुठं कुठं असतात ना, तसं आम्ही तसे 3-3 लाखाचे प्रोजेक्ट बी बनले. म्हणजे जसं उदाहरणार्थ सांगायचं म्हणजे तुम्हाला किसान क्रेडिट कार्ड आहे, शेतकऱ्यांना आहे, त्याचं रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे, त्याला 4% भरावं लागते शेतकऱ्यांना. जर शेतकऱ्यानं, साधारण शेतकऱ्याचं बोलतो, आणि आम्ही आता उद्या गडकरी साहेबाद्वारे आमचं फार मोठा प्रोग्राम आहे. उद्या मनसरला आम्ही आपल्या नागपूर येथेच मनसर आपल्या जबलपूर रोडवर सर्वात मोठं म्हणजे नाशिकला 7.5 एकरवर रिसर्च सेंटर, तर आता इथं आपलं 100 एकरवर संशोधन केंद्र, अख्ख्या भारतातलं आशियाचं बिगेस्ट व्हर्टिकल फार्मिंग आणि अदर फार्मिंगवरलं सर्वात मोठं संशोधन केंद्राचं उद्या उद्घाटन गडकरी साहेबांच्याच हस्ते आहे. आणि साहेबांच्याच नितीन गडकरी सरांच्याच मार्गदर्शनाखाली हे एवढं मोठं ॲग्रोव्हिजनचं संधी आम्हाला मिळाली. आम्ही गेल्या 2019ला सुद्धा आमच्या कंपनीचा स्टॉल होता, आणि यावर्षी आहे पुन्हा किसानमध्ये सुद्धा आहोत. आम्ही कंटिन्युअस आमचं एक्झिबिशनमध्ये आम्ही सुंदररित्या शेतकऱ्यांशी इंटरॅक्ट करत आहोत. तुम्ही समजून घ्या, समजून घेऊन तरी 10% करा, 5% तरी करा, तुम्ही काही प्रॉब्लेम नाही, पण करा. कारण ॲश्युअर उत्पादन देणारा व्हर्टिकल फार्मिंगमध्ये आपल्याला थोड्या प्रमाणात किंवा कन्वर्ट व्हायचंच आहे. कारण तुम्ही जे साधारण शेतकऱ्यासाठी आपण 3 लाखाचा तर खर्च करू शकतो साहेब. तुमच्या गावामध्ये एक 50 शेतकरी, 50 शेतकऱ्याचे आता किसान क्रेडिट कार्ड 3 लाख रुपये तर बँक गॅरंटी देते, सगळ्यांनाच माहिती, तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती. आणि त्यामध्ये आमचं आणखी सांगायचं म्हणजे बिल्ड ऑपरेट बायबॅक आमचं असल्यामुळं आम्ही ट्राय पार्टी अग्रीमेंट बी करतो बँकेसोबत. कोटक महिंद्रा बँक, बँक ऑफ बडोदा, स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, कमलेश सर पंजाब नॅशनल बँक, आमचे सगळे डायरेक्टर बॉडीसुद्धा आहे इथं. आम्ही आज 19 डायरेक्टर आहोत, आपल्या महाराष्ट्रीयन 19 डायरेक्टर आहोत आम्ही. आणि सुंदर कन्सेप्ट आहे, फक्त समजून घ्या. आणि इन्व्हेस्टमेंट तेवढी नाही, जेवढं जमते तेवढं तर करता येईल ना. कोणी 10 गुंठ्याचंही करू शकेल, कोणी 5 गुंठ्याचं करू शकेल. आणि आता आम्हाला 1-2 वर्ष रेस्ट्रिक्शन होतं. आम्ही 2019ला आम्ही 5 गुंठे 2 गुंठ्याला ॲक्सेप्ट केलं नव्हतं, कारण त्यावेळेस आम्हाला मॅनेजमेंट करणं अवघड गेलं असतं. पण आता अख्ख्या महाराष्ट्रामध्ये 837 प्रोजेक्ट आहेत लाईव्ह, म्हणजे 281 लाईव्ह आता चालू होतील. आणि असं म्हणजे काय होईल, एक 25-30 किलोमीटरला आमचं कुठंतरी प्रोजेक्ट आहे. म्हणून आम्ही क्लस्टरमध्ये आम्ही 1-1 गुंठ्याचे, समजा आता 100 शेतकरी एका गावात झोपले तर तिथं आम्ही 1-1 गुंठ्याचे प्रोजेक्ट करू. म्हणजे शेतकऱ्यांना आम्ही काय करणार, 3 लाखाचं अगेन्स्टमध्ये आम्ही 8,000 रुपये पर मंथ, 96,000 रुपये देणार आम्ही वर्षानं, आणि एकदाच द्यायचं आहे 3 लाख रुपये. मनसरला ग्रुप फार्मिंग मध्ये त्यांनी कन्वर्ट केलं की ग्रुप फार्मिंगमध्ये सांगायचं म्हणजे तिथं नेमकं कोणत्या ठिकाणी मनसरला ते सर कडले सर ॲड्रेस द्या ना सरांना.
कादरी जो हां तिथं आहेत ते हिरण पटेल म्हणून आमचे एक डायरेक्टर आहेत. त्यांनी असं सगळ्या ग्रुपमध्ये जवळपास 52 लोकांना घेऊन त्यांनी सुरुवात केली आणि सुंदर बघण्यासारखं एका जागी पाहण्यासारखं आहे. सगळे मॉडेल आहेत आमचे तिथं. सर सामान्य शेतकऱ्यासाठी सुद्धा माझ्या सांगण्याचा हेतू की बुवा जरी 60 लाख नाही, म्हणून मी तुम्हाला काय सांगितलं साहेब, आता आम्ही तयार आहोत. फक्त तुम्ही समजून घेऊन आमच्यासोबत म्हणजे आम्ही तुमचेच आहोत. हे नवीन कन्सेप्ट आहे, समजून घ्या आणि खरंच त्याचे रिझल्ट बघून पुढे स्टेप बाय स्टेप वाढवा ना तुम्ही. एकदाच एका दिवशी कोणी करू शकत नाही. ज्या लोकांनी पहिलं कोणी 10 गुंठे केले ते एक एकर करत आहेत. आपण 1 गुंठ्यावर सुरुवात करू, 10 गुंठ्यावर जात आहे, ते काय मोठी गोष्ट आहे. आणि आम्ही ॲश्युअर इन्कम रिटर्न देणारी जगातली पहिली कंपनी, कारण आम्ही ॲग्रीमेंटच तसं करतो. नॉट ओन्ली फार्मर, बँकेसोबत सुद्धा ॲग्रीमेंट, त्याचं घेतलेल्या लोनचं फेडायची जिम्मेदारी बी कंपनी घेतली. त्यामुळे बँकासुद्धा पुढे यायलेत ना. आणि सेंट्रल गव्हर्नमेंटसुद्धा सपोर्ट करायला तयार झाला. आता तुम्ही ऑनलाईनसुद्धा बघू शकता, ॲग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंड फॉर स्मार्ट अँड प्रिसिशन फार्मिंग. म्हणजे त्यांनी इंग्लिशमध्ये दिलं आहे, पण एक प्रकारे स्मार्ट फार्मिंग झाली नाही. म्हणजे कमी जागेमध्ये उत्पादन जास्त, आणि स्मार्ट फार्मिंगच झाली. आतापर्यंत नव्हता सपोर्ट, पण एक आम्ही ॲडिशनल तुम्हाला सांगतो, तुमचा इंटरेस्ट तुमचा छोटं करा की मोठं करा, की आम्ही सुंदर कार्य केलेलं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे आम्ही बायबॅक आम्ही करतो, बिल्ड ऑपरेट आणि बायबॅक, हा असा कन्सेप्ट आहे. धन्यवाद. जवळपास 1500 एम्प्लॉईज आपण ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट या 2 वर्षामध्ये आपण एम्प्लॉयमेंट जनरेट केलं आहे महाराष्ट्रामध्ये. 30-40 हजार डायरेक्ट इनडायरेक्ट लेबर आमच्यावर डिपेंडंट आहेत. जवळपास चांगला ग्रुप आहे, चांगल्या पद्धतीनं कार्य चालू आहे. समजून घेऊन करा. एकदा व्हिजिट द्या तिकडे आमच्या मनसरच्या साईडला. उद्या असेल तर उद्या टाईम उद्या या. सगळ्यांना मी आवाहन करतो, सगळ्या शेतकरी बांधवांना. जर समजा तुम्हाला इन्व्हायटेशन माहीत नसेल तरी एक मी मंचावरून आमच्या AS ॲग्री किंवा LLPद्वारे विनंती करतो. उद्या जर टाईम असेल तर 9:30 ते तिथं 2 वाजेपर्यंतचा प्रोग्राम आहे. पण गडकरी साहेबांच्या हस्ते 9:30 वाजता ओपनिंग आहे. येऊ शकता, नाही तर पुन्हा कधी व्हिजिट देऊ शकता. ओपन आहे. नक्कीच सर. सांगतो, क्लस्टर बोललो काका, बोल ऐका थोडं साहेब. मी काय म्हणलो, 100 शेतकरी किंवा 50 शेतकरी एका जागी येऊन 3-3 लाख रुपये पर हेडनं एका जागी मी सगळं पॉली हाऊस करणे, त्याच्यात सगळं करणे आमचीच जिम्मेदारी आहे. तुम्हाला रिटर्न द्यायची 8,000 रुपये पर मंथ, 96,000 रुपये एव्हरी इयर्स, 24 वर्ष, तेवढी बी तयारी आहे ना ॲग्रीमेंटची. पॉली हाऊस तसं नाही का माझं बोलण्याचं, मी मिनिमम नॉर्मल शेतकरी 3 लाख इन्व्हेस्टमेंट डायरेक्ट मॅनेजमेंट ग्रुपमध्ये करा, तर एका जागी येऊन करता येते असा माझा मुद्दा. पॉली हाऊस साहेब 45 लाख रुपयाचं पॉली हाऊस लागते. मी ते बी सांगतो ना, 45 लाख रुपयाचं पॉली हाऊस लागते. त्याच्यामध्ये लागणारं व्हर्टिकलवर आमचा जवळपास बराच मोठा दीड करोडचा खर्च आहे टोटल त्याच्यामध्ये. कारण सॉईल मातीसुद्धा आम्ही टेस्टिंग केलेली माती आणतो. शेणखत, गांडूळ खत सगळ्याचं 50%, 20%, 20%, 5% प्रपोर्शन सगळं व्यवस्थित करून त्या ट्रेमध्ये भरतो ना आपण. त्यासाठी खर्च लागतो. म्हणून आपण सगळे एका जागी करायचं. त्याच्यामध्ये एकटा करू शकत नाही, तसं होऊ शकत नाही. मग तसं मॉडेल कसं आहे आमचं आहे, ते बी मॉडेल नाही असं नाही, पण आम्ही ते लार्ज स्केलवर घेऊन गेलं नाही. कारण ते टनेल टाईपचं पॉली हाऊस करून त्याच्यामध्ये आपण 1250 झाडं एका गुंठ्यात लावणार. त्याचं बी एक वेगळं मॉडेल होतं. पण ते कसं शेतकऱ्यांना एका जागी येऊन केलं तर काय होतं, त्याचं फिजिबिलिटी आम्हाला कंपनीला चांगली राहते. बोलण्यापेक्षा मॅनेजमेंट बी महत्त्वाचं आहे साहेब. तुम्हाला रिटर्न द्यायचं म्हणजे तिथं सक्सेसिव्ह मॉडेल बी उभा करणं महत्त्वाचं आहे. म्हणून आम्ही काय केलं, क्लस्टरमध्ये, कारण मॅनेजमेंट करणं आमचा एक ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट, एक पोस्ट ग्रॅज्युएट, एका एकरसाठी आमचा खर्च एका ॲग्री डिप्लोमा होल्डरला देतो, ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएटला किंवा पोस्ट ग्रॅज्युएटला. त्या गावात आम्ही नेमतो. म्हणून ग्रुपमध्ये जर केलं ना चांगलं राहते. इंडिव्हिज्युअलमध्ये आम्ही देऊ शकत नाही. धन्यवाद सर. हे डिस्कशन असंच चालू शकतं, कारण हा विषय खूप एका अर्ध्या तासात संपणारा नाही आहे. पण एक चांगली नवीन संधी आपल्याला या ठिकाणी अवगत झाली आणि सरांचा कॉन्टॅक्ट आपण घ्यावा. जे इच्छुक लोक असतील त्यांनी त्यांच्या संपर्कात राहून माहिती घ्यायला हरकत नाही. सरांनी खूप चांगलं मार्गदर्शन केलं आणि एक नवीन संधी जी आहे व्हर्टिकल फार्मिंग, तिचं कन्सेप्ट, तिचं टेक्निक, त्यासोबतच एक्झॅक्टली त्याची गरज काय आहे याबद्दल अतिशय विस्तृत असं मार्गदर्शन उपस्थितांना केलं. भरपूर वेळ झाला आहे, जवळपास 12 वाजल्यापासून बरेचसे शेतकरी बांधव या ठिकाणी बसून आहेत. वेगवेगळ्या सत्राचा आपण त्या ठिकाणी आनंद घेतला. ज्ञानार्जनाचं काम खूप चांगलं झालं. अतिशय चांगला हा आजचा पहिला दिवस जो होता कार्यशाळेचा तो संपन्न झाला. मी ॲग्रोव्हिजन एक्झिबिशन ऑर्गनायझर्स जे आहेत त्यांच्या वतीनं हाडोळे सरांचं या ठिकाणी छोटंसं एक स्मृतिचिन्ह, गौरवचिन्ह देऊन त्यांचा सन्मान करू इच्छितो. माझे सहकारी डॉक्टर शैलेश गावंडे यांना विनंती आहे की एक छोटंसं
मोमेंटो देऊन सरांचा आपण या ठिकाणी आभार मानूयात. त्यांनी ही माहिती आपल्याला अतिशय चांगली दिली. सर्वांना विनंती, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत एकदा. आभारी आहे. आयोजकांचं मी सर्वप्रथम अभिनंदन करतो. त्यांनी मला आमच्या कंपनीला प्रेझेंट करण्याची संधी दिली. मी थोडं 1-2 पॉईंट आमच्या कंपनीचे मी तुम्हाला सांगू इच्छितो. काका तुम्ही जे आम्ही एक आसा ई विलेज म्हणून आमचा ॲप आहे. 6 लाख खेड्यांना आम्ही भारतामध्ये जोडलोत. आम्ही आसा ई विलेज, ज्यामध्ये शेतकऱ्यांना आम्ही पाहिजे तसं डायरेक्ट मार्गदर्शन करणार आहोत. आणि नंतर दुसरा एक वुमेन एम्पॉवरमेंट प्रोग्राम, म्हणजे महिला सशक्तीकरणाचा एक सुंदर प्रोजेक्ट आम्ही सुरुवात केला, जो आता क्लस्टरचं जे तुम्हाला बोललं आम्ही जम्मू काश्मीरमध्ये सुरुवात केली. आता महाराष्ट्रामध्ये बी सुरुवातच होईल. जम्मू काश्मीरमध्ये 50,000 महिलांना आपण जोडलो. 50,000 महिला, जिथं आम्ही हेच 1-1 गुंठ्याचे 50-50 100-100 पॉली हाऊसेस बनवून त्या महिलांना आम्ही दर महिन्याला 8,000 रुपये, म्हणजे 96,000 पर मंथ पर अनम, आणि त्यांना 24 वर्ष आपण इन्कम द्यायलो. त्याच्यामुळं बँकासुद्धा रेडी झाल्या तिथं. ते स्टेट बँक ऑफ इंडियाची एक कोलॅबरेटिव्ह बँक आहे, त्या बँकेने रेडी दिलं ते प्रोजेक्ट. म्हणजे आपण महाराष्ट्रामध्ये सुद्धा वुमेन एम्पॉवरमेंट प्रोग्रामसुद्धा आम्ही राबवणार आहोत. आमच्या चेअरमन साहेबाचं एक स्वप्न आहे, आपल्या देशामधील सामान्य शेतकरीसुद्धा आपण या आत्महत्येपासून तो कसा हे झाला परावर आत्महत्या करायला नाही पाहिजे, यासाठी काय करायला इंटिग्रेटेड त्याला आपण हे असे ऑप्शन देऊ. 1-1 गुंठ्याचे का होईना त्यांच्या गावामध्ये प्रोजेक्ट उभा करा. 100 लोकांना यावेळी सक्षम करा. त्यांचं बघून दुसरे आणखी 100 लोक सक्षम होतील. रिझल्ट बघून तर होतील की नाही सांगा. समजा व्हर्टिकल फार्मिंग आज जरी डोक्यात बसला गेलं तर 2018मध्ये जेव्हा आम्ही सुरुवात केली त्यावेळेस 37 प्रोजेक्ट होते साहेब. आता 281 प्रोजेक्ट लाईव्ह. आता जवळपास मोर दॅन 1281 म्हणजे 1400 प्रोजेक्ट आता आपल्याकडं यावर्षी इम्प्लिमेंट होतील. रिझल्ट बघून तर त्या 1-1 गुंठ्याचे प्रोजेक्ट तर प्रत्येक गावात वाढतील. आणि म्हणजे कळत नकळत आपला बराच खर्च होतो, पण शेतकऱ्यांना इन्व्हेस्टमेंट करणं आता आपल्या म्हणजे त्यांच्या आर्थिक परिस्थितीनुसार शक्य नाही. पण असं इंटिग्रेट जर झालं गव्हर्नमेंट, बँक, शेतकरी आणि कंपनी आणि सगळ्यांचं जर समजा इंटिग्रेशन झालं तर काही शक्य नाही असं नाही. 100% सक्सेस होऊ शकतो. पण माइंडसेट थोडा आपला चांगल्या पद्धतीनं जर आपण सगळ्यांनी एका जागी जर आलं, कन्सेप्ट असतो त्याला सगळ्यांनी तुम्ही सपोर्ट केलं तरच कन्सेप्ट पुढे जाणार आहे. बरोबर आहे की नाही साहेब? 9701218883. धन्यवाद सर. सर कृपया स्मृतिचिन्हाचा आपण स्वीकार करावं ऑर्गनायझरच्या वतीनं. संधीचं थँक्यू. आभारी आहे. आयोजकाचा आभार आणि आपले आदरणीय नेते नितीन गडकरी साहेबांच्या ह्या व्हिजनमुळेच आपल्या सगळ्यांना ह्या ॲग्रोव्हिजनची संधी मिळेल. त्यांचंसुद्धा मी आभार व्यक्त करतो आणि सहयोगाचे आभार व्यक्त करतो आणि शेतकरी बांधवाचे आभार व्यक्त करून मी स्मृतिचिन्ह स्वीकारत आहे. थँक्यू.